30 तारखेला तुये सामुदायिक आरोग्य केंद्राअंतर्गत प्रस्तावित तुये लिंक हॉस्पिटलची इमारत स्थलांतरित केल्यास तीव्र विरोध करण्यात येईल असा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीने दिलाय। या उद्घाटन सोहळ्यास पेडणे तालुक्याचे दोन्ही आमदार तसंच निवडून आलेले 4ही जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित राहिल्यास त्यांच्या घरावर मोर्चा देण्यात येईल असं समितीने स्पष्ट केलंय। याशिवाय 15 तारखेला आयोजित भव्य मशाल मिरवणुकीत दोन्ही आमदार, नवनिर्वाचित 4ही जिल्हा पंचायत सदस्य, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पंच, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन कृती समितीने केलंय। पद्धतीन जे प्लेन हॉस्पिटल असा तसे भले 4 महिने 6 महिने वचू पण प्लेन हॉस्पिटल तसे सुरू जावचे। तुम्ही जर 30 तारखेक विरोध सुरू करतात तर ठामपणे आम्ही विरोध करतले आणि जावंक दिवचे ना, कायदो हातात घेवपाची परिस्थिती येतली। बरोबर असा, कारण आयज जी ही कृती समिती असा आणि खास करून आमच्या जोज बाबान तुमकां सगळे सांगलेले असा सविस्तर ही जे हे उपोषण कित्याक लागून असा। आयज हे उपोषण या आम्ही 50-100 जाण हेंका लागून न्हू हॉस्पिटल, तर हे हॉस्पिटल जे जावन आसा अख्ख्या पेडणे तालुक्याक असा, जेणे करून जे आमचे जे सिनियर मोस्ट जे सिनियर सिटीजन्स असा ताका कितलो हांगा त्रास जाता, महिलांक लागून कितें त्रास जाता आणि कितलेशे हांगासर जे आमचे हांगल्लो जो पेशंट मध्यंतरी खंय तरी हायवेर एक्सपायर्ड जाता, मरण पावता, अशें काल असेंब्लीन सुद्दां विजय सरदेसाय सर हेंच्यांनी म्हटलेलें आसा। हांव खास करून पुन्हा एकदा एक आठवण करूंक सोदता की ह्या फाटल्याच 8 दिसां पयलीं आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हेंच्यांनी जशें आपले एक गोवा न्यूज हबाचेर तेंच्यांनी म्हटलेलें की आपूण पेडणेकारांक न्याय दिवंक शकना, ज्या पद्दतीन ते तुवें हॉस्पिटल बांदलेलें आसा थंय अपग्रेडेड केलेलें ना, ते लोडेड ना इन द सेन्स ते पळोवपाक गेल्यार आसा तशीच इमारत आसा। जाल्यार ह्या 4 दिसान विश्वजीत राणेंक कोण सांगपाक येयला? काल खंय तरी असेंब्लीन म्हणटाले ते देवाक सांगूंक जाय, देवा कडेन दिवंक जाय लेटर, देवाक 0 आवर्सा कडेन कॉल करपाक जाय, अशें कितें तरी फकाणां थट्टा एकामेकाची करताले। जेन्ना आमचे माननीय आमदार जी दारोळकर हेंच्यांनी जेन्ना म्हटलेलें की तुमकां दोगांयकूय प्रश्न आसा, आरोग्य मंत्र्याक आसा प्रश्न आनी आमचो मुख्यमंत्र्याक प्रश्न आसा की हे तुवें हॉस्पिटला बद्दल तांकां तुवें हॉस्पिटल कृती समिती जे हांगा उपोशणाक बसल्या तांकां क्लियरिटी जाय। लोक म्हणतात कितें तो सांगतालो स्वता की आरोग्य मंत्री सुरू करतलो काय आमचे मुख्यमंत्री करतलो, तर तेणे सांगले, कोणी आरोग्य मंत्र्यान सांगले 30 तारखेक येता त्या जानेवारीच्या 30 तारखेक ओपनिंग करतले। जाल्यार ह्या 8 दिसां भितर विश्वजीत राणेंक स्वप्न पडला की ते लोडेड हॉस्पिटल आहा ते, म्हाका दिसता ही निव्वळ ही फकाणां आसात पेडणेकारांची। आयज जर पळोवपाक गेल्यार आमी परतून एकदा हो विशय भितर घालप न्हू, TCP एक्टानुसार तेणी पूर्ण डोंगर सद्या उद्ध्वस्त केले, आयज आमच्या जिवनाशी खेळटा। सो कितपत आमी हे सहन करपाचे? आरोग्य मंत्री फटिंगपणा करता काय मुख्यमंत्री फटिंगपणा करता? काल आमच्या आमदारान शिरोवराक जो प्रश्न मांडलेलो ताचेर उत्तर दितना एक कॅज्युअल असो अप्रोच दिश्टी पडलो आणि तातूंत फकाणां कशी केल्ली आमकां दिश्टी पडली। ही फकाणां आमदाराची न्हू तर आख्खे पुराय पेडणेच्या जनतेची फकाणां अशी आमी धरता आणि जनतेन आयज हांगा आमकां सांगलेल्या प्रमाणे आमी ताचो निशेध करता आणि हाची कृती म्हणून आमी एक काही हे लावन फिता बांदून ताचो प्रखर निशेध करता। आता तेच परी आमी आव्हान करता की फाल्यां आमची जी मशाल यात्रा जातली तातूंत सगळ्या पेडणेच्या पंचांनी, डेप्युटी सरपंच, कावन्सिलर, प्रेसिडेंट, व्हायस प्रेसिडेंट ऑफ म्युनिसिपालिटी आणि सगळ्या ZP मेंबर्स, 4य ZP मेंबर्स आणि आमदार तसेच माजी आमदार हांच्यांनी आपलो सहभाग दाखोवचो, आपल्या कार्यकर्त्यांक घेऊन ह्या मशाल यात्रेक सहभाग दाखोवचो। कारण ही जी हॉस्पिटल आसा ते प्रत्येक मनशाच्या जिवाची काळजी खातीर आसा, ते कोणाचे राजकीय किंवा कसल्याच भेदाचो हो विशय ना, म्हणटच सगळ्यांनी हातून सहभाग दाखोवचो। जर जे कोण येना तांचो आयज असोय आमी एक निर्णय घेतला, जे कोण येना, जे लोकप्रतिनिधी आसा ते येना, त्यांच्या घरा कडेन वचून आमी तांकां आव्हान करपाक मिडियाक घेवन त्यांच्या घरा कडेन वयतले हे हांव जाहीर करता। जीत आरोळकर आमदारान बेजबाबदारपणान प्रश्न उपस्थित केलो, तितल्याच बेजबाबदारपणान आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यान ताका उत्तरां दिवन पेडणेकारांचे चोक केले अशें लोकांचो निशेध व्यक्त करच्या खातीर लोकांनी हांगासर सकाळी येवन कृती समिती इतलो पाठिंबो दिलो आणि आता पेडणेकार चवताळे। तुम्ही जर पळयशात आयज जो हांगासर आमी निशेध
लोकशाही मार्गात आमी निषेध आम्ही व्यक्त करता आणि फाल्यां तुमकां सांगूंक सोदता आमी फाल्यांच्या निवडणुकीत प्रत्येक गांवच्या माजी पंच सरपंच उपसरपंच जे कोण राजकीय नेते आहेत त्यांच्यानी त्याचबरोबर आता जे वर्तमान पंच सरपंच जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे जे सगळे जे आहात